त्यातलाच एक मुद्दा आहे केशवराव भोसले नाट्यगृह. तर त्यांच्या दृष्टिकोनातून काय आपण करू शकाल, काय आपलं? आपल्याला आता माहिती आहे केशवराव भोसले नाट्यगृहाचं तर काम चालूच आहे, ते लवकरच आपल्याला पूर्ण होताना दिसणार. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आमदार अमल महाडिक साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूर चित्रनगरीसाठी 44 कोटी रुपयाचा निधी मागच्या काही महिन्यापूर्वी जाहीर झाला होता आणि त्याचं काम सुद्धा आता चालू झालं आहे. मी स्वतः त्याच्या प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्ड होतो आणि खूप चांगलं एक चित्रनगरी आपल्या कोल्हापूरमध्ये उभा होणार आहे. आपल्याला माहिती आहे हा संपूर्ण जी मूवी किंवा फिल्म इंडस्ट्री आहे ही जी सुरुवात किंवा ह्याचं एक केंद्रबिंदू कोल्हापूरला मानलं जाते महाराष्ट्रामध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीचं म्हणतो. परंतु तसं इन्फ्रास्ट्रक्चर इथं नव्हतं. पण आता आपल्याच सरकारच्या माध्यमातून हे सगळं काम व्हायला चालू होतंय आणि तुम्ही जसं म्हणला की आम्ही संपूर्ण इंडस्ट्री रिवाईव्ह करण्यासाठी आता काम करत आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.